नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्युचर डॉक्टर यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे की 2025 ला जी नीट परीक्षा होणार आहे ती कशा पद्धतीत होणार आहे, त्याच्यासाठी काय काय रजिस्ट्रेशन करता तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत सध्या आणि कधी रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार। त्याचबरोबर सध्या महाराष्ट्रात MSCET, PCB आणि PCM ग्रुपचं करता रजिस्ट्रेशन चालू आहे, ते किती तारखेपर्यंत आहे आणि कोणी करायला पाहिजे, कोण्या ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन किती तारखेपर्यंत करायचे, डॉक्युमेंट काय लागणार आहेत। त्याचबरोबर जे NTA ने सांगितलेलं आहे की तुमचं आधार कार्ड विद्यार्थ्याचं अपडेट करून घ्या आणि अप्पर ID क्रिएट करून घ्या। अप्पर ID आणि आधार कार्ड कशा पद्धतीत करायचं आहे, अप्पर ID कोणी काढायचं आहे आणि तुमचं आधार अपडेट नाही झालं तर काय करायचं आहे, पर्याय व्यवस्था काय आहे, हे सर्व काही या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक, सबस्क्राइब, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा। नीट परीक्षा 2025 ला जी मे महिन्यात होणार आहे आणि त्याचे रजिस्ट्रेशन जवळपास फेब्रुवारीच्या 15 तारखेनंतर सुरू होईल, कारण मागील वर्षी पण 19 फेब्रुवारीला स्टार्ट झालं होतं आणि जवळपास यावर्षी पण त्याच्या जवळपास तारखेला सुरू होण्याची शक्यता आहे रजिस्ट्रेशन। तर आपल्याला NTA ने डिक्लेअर केलेला आहे की 2025 चा पण नीट परीक्षेचा पेपर हा पेन आणि कागज यानुसारच पहिला जसा होत होता तसाच ऑफलाईन पद्धतीत ते पण एकाच शिफ्टमध्ये होणार आहे। कदाचित सकाळच्या होईल किंवा दुपारच्या होईल, पण एकच शिफ्ट राहणार आहे, त्यांनी ते डिक्लेअर केलेलं नाही आहे। त्याचबरोबर पेपरला जे JEE प्रमाणे JEEचा जो पेपर होणार आहे आता यावर्षी, त्याला जो नीटला 20 क्वेश्चन और ठेवले होते, A सेक्शन B सेक्शन, तर B सेक्शन कट केलेला आहे JEEला, JEE मेन्स परीक्षेला। तर तशा पद्धतीत नीटला पण कदाचित B सेक्शन यावर्षी कट होऊन 180 क्वेश्चनचा पेपर येण्याची शक्यता आहे। आणि या प्रिकॉशन करता कदाचित अजून पेपर फुटीच्या प्रिकॉशन करता सेंटर पण असेच निवडले जातील की ज्या ठिकाणी विमानसेवा आहे किंवा तात्काळ पेपर पुरवठा केले जातील असे शहर, म्हणून सेंटरची संख्या थोडी कमी शहरात येऊ शकते आणि विद्यार्थ्यांची थोडी धावपळ होण्याची यावर शक्यता आहे। पेपर पण आदल्या दिवशी लॉकरमध्ये यायच्या ऐवजी त्या दिवशीच येण्याची शक्यता आहे किंवा त्या दिवशी उपलब्ध करतील सेंटर वाईज अशी शक्यता यावर्षी आहे। आणि पेपरसुद्धा थोडा टफ लेवल मागील वर्षीपेक्षा येणार आहे नक्कीच, कारण मागील वर्षी जो प्रकार झालेला आहे पेपर फुटीचा तो खूप मोठ्या प्रमाणात होता, त्याच्या खूप काही प्रिकॉशन घेण्याकरताच यावर्षी काही काही गोष्टी वेळोवेळी अपडेट येईल ते आपण व्हिडिओ सांगणार आहोत। पण सध्या तरी या पद्धतीत पेपर होण्याची शक्यता आहे। आपल्याला जे रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे फेब्रुवारी महिन्यात, त्याकरता पण आपल्याला काय काय लागू शकतं डॉक्युमेंट, तुम्हाला 10वी 11वीचे मार्क आणि तुमची सनद 10वीची लागणार आहे, त्या आणि तुमचं थंब 10 बोटाचे थंब लागणार आहेत दरवर्षीप्रमाणे। जवळपास स्टुडंटची सही विद्यार्थ्याची लागन, मोबाईल नंबर, ईमेल ID पण लागन। आणि जे कास्टचे असतील विद्यार्थी त्यांना सेंट्रल कास्ट अपलोड करायला सांगतील, त्या ठिकाणी जर स्टेटची केली तरी काय होत नाही, पण शक्यतो असेल तर सेंट्रल कास्ट ही नीट परीक्षेसाठी अपलोड करावी लागेल। तर या पद्धतीत हे डॉक्युमेंट लागतात आपल्याला नीट परीक्षेला दरवर्षी, तेच राहतील। त्याच्यात थोडे काही चेंजेस आले तर त्यावेळी आपण पुढील व्हिडिओमध्ये ज्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन येईल ते नक्कीच आपण त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। हे तुम्हाला पूर्वतयारीसाठी आपण व्हिडिओ करतो। याच पद्धतीत एक NTA ने नोटीस काढलेली आहे की विद्यार्थ्यांनी त्यांचे जो तुमचा आधार कार्ड आहे तो आधार कार्ड अपडेट करायचं, म्हणजे 10वीच्या मार्कशीटनुसार अपडेट करा असं सांगितलेलं आहे। आणि तुमचा अप्पर ID एक काढून घ्यायचा आहे, म्हणजे जे फ्रेश विद्यार्थी आहेत त्यांना कॉलेजमधून मिळतो, पण जे रिपीटर आहेत त्यांना मात्र डिजिलॉकर हे तुम्हाला प्ले स्टोअरवरून अपलोड करून त्याच्यात माहिती भरून तुमचं डिजिलॉकर उघडावं लागेल। आणि डिजिलॉकरमध्ये सर्च केल्यानंतर अप्पर ID म्हणून सर्च केलात की तुम्हाला अप्पर ID येईल, तुमचा अप्पर ID क्रिएट होतो आणि तो अप्पर ID हा यावेळेस नवीन रजिस्ट्रेशनला लागणार आहे। त्याच पद्धतीत तुमचं जर आधार कार्ड तुम्हाला अपडेट करा, म्हणजे काय की 10वीच्या मार्कशीटवर स्टेट बोर्डला
हे आडनाव अगोदर असतं आणि नाव नंतर, आणि आधार कार्डवर नाव अगोदर आडनाव नंतर. तर हे अपडेट करायला सांगितलेलं आहे. पण अपडेटला काही प्रॉब्लेम आला तर मागील वर्षी किंवा आता जेईचे जे फॉर्म भरले त्याला पण आपल्याला ज्यांना पॅन कार्ड काढलेलं आहे, ज्याला 18 वर्ष झालेले असो किंवा नसो, पॅन कार्ड दोन्ही पद्धतीत काढतात. मायनर पण काढता येते 18 वर्षाच्या आत असेल तर. तुमचं मायनर जरी पॅन कार्ड असेल तर तुमचा पॅन कार्ड म्हणजे रजिस्ट्रेशन करता वेळेस काय लागतं, 10वीचा तुमचा रोल नंबर 10वीचा आणि तुमचा पॅन नंबर, आधार नंबर किंवा बाहेर देशातला जाणारा पासपोर्ट नंबर. तर तुमचा पॅन नंबरवर पण तुमचं रजिस्ट्रेशन स्टार्ट होतं. कसलाही प्रॉब्लेम येत नाही आहे आजपर्यंत तरी. त्यामुळे त्या वेळेस काय प्रॉब्लेम येतील किंवा त्याचं कशा पद्धतीत आपण निराकरण करू शकतो, काय अपडेशन येईल. पण पॅन कार्ड तर नक्कीच काढा. जर आधार कार्ड अपडेट करायला काय प्रॉब्लेम येत असेल तर विद्यार्थ्याचा प्रत्येकाने पॅन कार्ड काढून ठेवायचं आहे सध्या. यामुळं जे अपडेट ज्यांचं करू शकतात त्यांनी करा. CBSE बोर्डला जे विद्यार्थी होते त्यांना बऱ्याच जणांना त्यांचं नाव, आडनाव आणि खाली वडिलाचं नाव असतं. तर तुमच्या आधार कार्डवर पण तुमचं सुरुवातीला नाव आणि वडिलाचं नाव, आडनाव असतं. तर या पद्धतीत नाव CBSE बोर्डच्या विद्यार्थ्यांचं असतं तरी त्याला पण जेव्हा रजिस्ट्रेशन करतात तर ते आधार कार्ड नॉट व्हेरीफाय येणार आहे. कारण तुमचं वडिलाचं नाव आधार कार्डवरचं काढता येणार नाही आहे आणि त्यामुळं नॉट व्हेरीफाय येईल. तर ही अपडेट करण्याची जी पद्धत आहे याला काहीतरी पर्यायी व्यवस्था शासन नक्कीच करेल. कारण जरी त्यांनी नोटीस काढली असली तरी पण भविष्यात याला अपडेट आधार कार्ड करा म्हणले असले तरी व्हेरीफाय म्हणजे जशाला तसं नाव नाही आलं 10वीच्या मार्कशीटवरचं आणि किंवा सनदवरचं जे नाव आणि आधारवरचं नाव जशाला तसं, म्हणजे आडनाव अगोदर असेल तर आडनाव अगोदर, नाव असेल ते नाव अगोदर, तर ते नॉट व्हेरीफाय येईल. पण नॉट व्हेरीफाय आलं तर रजिस्ट्रेशन पुढं जात नाही. मग त्याच्यासाठी व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, तुमचा पॅन नंबर वापरला तर तुमचं लगेच व्हेरीफाय होऊन पुढची स्टेप जाते. त्यामुळं पॅन कार्ड तर नक्कीच काढून घ्या. आणि आधार कार्ड अपडेट होत असेल जसं की 10वीच्या मार्कशीटवर आहे तसं करा. कारण बाकीचे डॉक्युमेंट तरी तुमचे महाराष्ट्रातले जवळपास जे की नॅशनॅलिटी असेल किंवा कास्ट असेल ही तर नावापासूनच सुरुवात होती, आडनावापासून सुरुवात होत नाही. त्यामुळं बऱ्याच गोष्टीला थोड्या स्टेट वाईज प्रॉब्लेम येऊ शकतो. तर त्याचं अपडेटेशन काय करतील किंवा भविष्यात काय त्याच्या क्वेरीबद्दल दुरुस्त्या करतील ते आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच ज्यावेळेस रजिस्ट्रेशन स्टार्ट होईल त्यावेळेस आपण सांगू. सध्या तुम्ही अपडेट होत असेल आधार कार्ड करा किंवा पॅन कार्ड विद्यार्थ्याचं नक्कीच. याचबरोबर महाराष्ट्रामध्ये ज्यांना PCB ग्रुप करता परीक्षा द्यायची आहे, MSCET, MST CIT परीक्षा महाराष्ट्रात PCB ग्रुपची रजिस्ट्रेशन कोणाकरता चालू आहे, ज्यांना ॲग्री करायचं आहे किंवा B.Pharm करायचं आहे त्यांचं रजिस्ट्रेशन चालू आहे. त्याचबरोबर ज्यांना महाराष्ट्रातली इंजिनिअरिंग कॉलेजला PCM वाल्याला जायचं आहे, PCM ग्रुपवाल्याला त्याचं मग रजिस्ट्रेशन चालू आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत आपण महाराष्ट्रातलं रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि या रजिस्ट्रेशन करता महाराष्ट्रात तुम्हाला जर लेट झाला तर 22 फेब्रुवारीपर्यंत 500 रुपये ड्यू भरून परत रजिस्ट्रेशन करू शकतात. आणि त्याच्या 22 तारखा पण आल्यात परीक्षेच्या, त्या चेंजेस होतील म्हणून आपण त्या तारखा सध्या सांगत नसलो तरी त्याकरता डॉक्युमेंट विद्यार्थ्याचा पासपोर्ट फोटो, सही, थंब, मोबाईल नंबर, ईमेल ID एवढंच सध्या तरी लागतंय. आणि कास्ट सर्टिफिकेट तुमचे जर उपलब्ध असतील तर टाका, स्टेटचे नसतील तर स्टेटचे मात्र कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी हे आताच काढून घ्या. नॉन क्रिमिलियर कदाचित मार्च नंतर काढलं तरी चालेल, हे स्टेट लेवलला लागत असते. ऑल इंडिया लेवलला नीट परीक्षा असल्यामुळं ऑल इंडिया लेवलला ही सेंट्रल कास्ट लागत असते. आणि स्टेट लेवलचे MSCET किंवा भविष्यात नीट निकालानंतर जी स्टेटची रजिस्ट्रेशन होत असते त्याला स्टेट डॉक्युमेंट लागतात. स्टेटला कास्ट व्हॅलिडिटी लागते आणि नॉन क्रिमिलियर लागते. ऑल इंडियाला मात्र कास्ट आणि नॉन क्रिमिलियर एकत्र येते. OBCला, SC STला नुसती कास्ट सर्टिफिकेट लागते सेंट्रल कास्टचं, त्याला व्हॅलिडिटीची गरज नाही दोघांना पण. आणि EWSला पहिल्यापासूनच व्हॅलिडिटी नाही आहे. म्हणून सेंट्रल कास्ट ही प्रक्रिया वेगळी, स्टेट कास्ट करता स्टेट कास्ट वेगळी. त्या प्रक्रियेत जाता वेळेस आपल्याला याचं रजिस्ट्रेशन करता स्टेट कास्ट म्हणजे आपल्या स्टेटचे जे रजिस्ट्रेशन करायचे असतात त्याच्याकरता लागणारे आहेत. म्हणजे नीटच्या निकालानंतर किंवा MSCETच्या निकालानंतर हे आपल्याला अपलोड करावं लागणार आहेत. आता सध्या तरी डॉक्युमेंट नसले तरी तुम्हाला परीक्षेपासून बिलकुल वंचित राहणार नाहीत. परीक्षा देता येते जरी कास्टचे विद्यार्थी असतील तरी.
पण डॉक्युमेंट हे तुम्हाला सेंट्रल कास्टच्या प्रक्रियेत जायचं असेल, जसं की नीट परीक्षा ऑल इंडिया लेवलला आहे म्हणून सेंट्रल कास्ट नियमानं अपलोड करणं गरजेचं आहे. आणि MSTCET परीक्षा ही स्टेट लेवलची असल्यामुळं स्टेट लेवलचे डॉक्युमेंट लागतात. तर हा फरक ओळखून घ्यायचा आहे. तुम्ही स्टेटला मात्र व्हॅलिडिटी लागते प्रत्येक कास्टला, आणि ऑल इंडिया लेवलला सेंट्रलला व्हॅलिडिटीची गरज लागत नाही आहे. फक्त काही काही राज्यामध्ये ज्यावेळेस ॲडमिशन प्रक्रियेला सहभागी जातात त्यावेळेस व्हॅलिडिटी मागतात. तर त्या इंजिनिअरिंगला जर महाराष्ट्रातला विद्यार्थी असेल तर व्हॅलिडिटी मागतात. तसंच महाराष्ट्रात MBBS BMS सगळ्या कोर्सेसला महाराष्ट्रातला विद्यार्थी असो का कोणत्या राज्यातला त्याला व्हॅलिडिटी मागतात 15% करता. आणि स्टेटच्या 85ला तर ऑलरेडीच तुम्हाला व्हॅलिडिटी लागत असते कास्टच्या विद्यार्थ्यांना. EWS याला मात्र इकॉनॉमिकल विकर सेक्शनला व्हॅलिडिटीची गरज नाही. त्याला पण सेंट्रल कास्ट EWSचं वेगळं लागतं, स्टेटचं वेगळं, त्याला वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. तर ते सेतू सुविधाला आपल्याला गेल्यानंतर तहसीलमधून हे डॉक्युमेंट काढता वेळेस आपल्याला कळून जाईल, समाज कल्याणामार्फत व्हॅलिडिटी आपल्याला भेटून जाईल. त्याचं वेळोवेळी आपण अपडेट पुढील व्हिडिओ देत राहू. आपल्याला जे काही माहिती हवी असेल ते आम्हाला नक्कीच आपल्या कॉमेंट्स बॉक्समध्ये कॉमेंट्स करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही माहिती दिलेली असते ती वाचून घेत जा. धन्यवाद.